लोकांना विचारणं गरजेचं आहे। शेवटी ही लढाई खूप मोठी आहे। आज गोरगरीब समाज 2 वर्षापासून आणि एवढी साधी सोपी गोष्ट नाही। एवढ्या ताकदीनं इतक्या दिवस लढणं माझ्या मराठा समाजाच्या जागेत दुसरा कोणी असलं तरी गळून गेला असता। इतकं कणखरपणानं इतक्या ताकदीनं हा मराठा समाज राज्यातल्या गोरगरीब मराठ्यासाठी लढला। या समाजाचं गरीब शेतकऱ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण हाक मारले की नाही साधी सोपी गोष्ट नाही। मी आज स्वतः आजमोर त्या विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर मराठी पांगले, मराठी एकत्र राहत नाहीत, मराठी खेकड्यासारखे तात्पुरते एकत्र येते, हे जे अपमानास्पद बोललं जायचं आज मराठीने ते फोडून टाकलं। अट ठेवलं आम्ही मराठेच हे आज त्यांनी सिद्ध केलं। आम्ही मराठेच आमच्यात क्षेत्रीय मराठीचा रक्त खेळतंय हे कधीच बाद असू शकत नाही हे आज मराठीने सिद्ध केलं। पुन्हा मराठी तितक्या ताकदीने एकत्र आले। त्यांना विचारलं आपल्याला मुंबईला जायचंय, चालायचं का? तर ते म्हणले हो जायचं। मग टार्गेट ठरले त्याप्रमाणे आज समाजाला विचारून बाबा शेवटी आम्हाला पण पर्याय नाही। किती दिवस आम्ही संयम धरायचा? आम्हालाही वाटतं आमच्या हातातले कामं सुटावं, आमचं ऊस तोडायला जाणाऱ्या लोकांना थांबावं, बाबा कष्ट थांबावं, आऊतकाठी आमच्या समाजाची थांबली पाहिजे हातातली। रात्रंदिवस कष्ट करायचे, कर्जबाजारी होतो माझा मायबाप मारतो आणि फाशी घेतो, आत्महत्या करतो, ती थांबली पाहिजे। त्याचं पोरग पोरगी नोकरी लागली पाहिजे, त्याच्या घरात जर पगार आला तो कर्जबाजारी होणार नाही, त्याच्या घरात पोराचा पोरीचा जर पगार आला तो कर्जबाजारी होणार नाही, तो आनंदी राहील। म्हणून आरक्षण खूप गरजेची गोष्ट आहे। म्हणून आम्ही आज ठरवलं की आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही। याच्यावर एकमत झालं आमचं सगळ्यांचं। मी आकडा सांगणार नाही, वेळ आल्यावर सांगणार, कारण मग तो समाजाला आकडा सांगायचा आहे किती आमदार आले किती आले नाही, कमवून नाही आले। पण मी सगळ्या आमदारांना सांगितलंय, मंत्र्यांना सांगितलं, सगळ्या म्हणलं त्याच सगळे आल्या। आता मी एक दिवस ती बॉम्ब फोडणार, कोणचा आमदार कोणचा मंत्री कोण आलं नाही कोण खासदार आला नाही समाजाला सांगणार। समाज मग त्यांच्याकडे बघतो त्या टायमाला काय करायचं, कारण त्याच्या लेकराच्या टायमाला त्याला निवडून आणल्या टायमाला माझा समाज रात्रंदिवस भेटतो, रात दिवस। आज आमच्या लेकरांची मोठं व्हायची वेळ आली, आरक्षण घ्यायची वेळ आली, आमच्यावरती आज गुलाल टाकायची वेळ आली, तर तो आमचा लेकरून मोठं करण्यासाठी येऊ शकत नाही याचा अर्थ तो आमचा नाही हे पण सिद्ध होणार आहे। म्हणून मी आडमुठं समजू नये कोणी, म्हणून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं जाऊन सांगा काय वाईट काम आहे। सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा की आमचं आरक्षण देऊन टाक, काय वाईट गोष्ट आहे। उलट माझा समाज म्हणून पाटलांनी समजदारीची भूमिका घेतली आणि समजून सांगितलं तरी तो ऐकला नाही ना, तूच आडमुठा आहे। आता मुंबई सोडित नाही आम्ही, आणि खरंच सांगतो तुम्हाला ह्या बारीने आम्ही मुंबई सोडित नसतो, मराठी सोडित नसतो, काय करायचं करा तुम्हाला आमचं जा तिकडे बघू काय होईल। देवेंद्र फडणवीस साहेबांनाच फोन लावला, 288 आमदारात ते पण आहेत ना, लावलंच नाही। दुसरं काय की हेच सांगितलं की आरक्षणाच्या बद्दलचा विषय तुम्ही अंतरावळी यावं, 2 उपमुख्यमंत्री असतील त्यांना पण, सगळे आमदार खासदार त्यांना पण, फडणवीस साहेबांना काय सांगितलं जे 288 आमदार बांधवांना सांगितलं त्यांनाच हेच सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बरोबर आहे। त्यांचाच विषय चालला, त्यांच्याच टायमाला नाही गडबड। आपण त्यांना तेच सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं, आमचं घरानं तुमच्याशी मांडायचं गरिबाचं आरक्षणाचं, तुम्ही सोडवा, आम्हाला काय मुंबईला यायचं नाही, आंदोलन बी करायचं नाही, याच्यापेक्षा काय प्रामाणिक भूमिका असते। पण 29 मला ऑगस्टला आरक्षण लागलं, एकदा जर मी अंतरावली सोडली तर मंत्र्यांना फंत्र्याचं कोणाचं ऐकत नाही।
याच्यापेक्षा काय समजदारीची भूमिका घ्यायची? त्यांनी द्यावं त्याच्या, हे म्हणणं त्यांच्यापाशी मांडलं. आता द्यायचंय का नाही त्यांचा प्रश्न आहे, घ्यायचा का नाही आमचा प्रश्न. मी माझ्या जाती बरोबर प्रामाणिक आहे. फक्त उद्या जातीनं नाव ठेवू नये किंवा जनतेने नाव ठेवू नये की हे आडमुठे. आता आडमुठे मुख्यमंत्री की मराठी हे सिद्ध होणार. तुम्हाला फोन करून सांगितलं द्या तरी देत नाही. सगळे मंत्री पाठवले, आमदार पाठवले तरी देत नाही. आडमुठा कोण ते समाज सिद्ध करत. पण आता आम्ही ठाम झालो, आम्हाला काय बाकी माहित नाही, ते नाही आम्ही घेणार आणि 29 ऑगस्टलाच घेणार. आम्ही 27 ऑगस्टला अंतराळीतून निघणार. 26 ऑगस्टला अगोदर इथं सगळे स्वयंसेवक जमणार आहे. कारण 1 लाखपेक्षा जास्त स्वयंसेवक आम्हाला लागणार आहेत. त्याची बांधणी आता सगळ्याला करायला सांगितले की गावातून 20-25 जेवढे काय स्वयंसेवक होतील ते आम्हाला तिथं आवश्यक आहेत. 27ला सकाळी 10 वाजता इथून निघणार आणि न थांबता थेट मुंबईला जाणार. आम्ही 28 ऑगस्टला संध्याकाळी पोहोचणार. 29ला सकाळी आंदोलन सुरू. तिथून आंतरवालीहून निघणार सकाळी 10 वाजता. 27 ऑगस्टला शहागड चौकातून, फुटा चौकातून पैठणहून शेवगाव पांढरीपूल, पांढरीपुलाहून ती अहिल्यानगरहून कल्याण फाट्यावरून आळा फाट्यावरून जुन्नर शिवनेरी गडावरती राजांच्या किल्ल्याचं माती कपाळाला लावून पुढं जायचं. सगळ्यांनी तिथं दर्शन घ्यायची. माळशेज घाटमार्गे कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय, आझाद मैदान असा तो मार्ग राहणार. टायमाला बरोबर. पण आमचा शांतता ही शब्द मी कधी सोडणार नाही. मराठ्यांचं आंदोलन मुंबईतलं एकदम शांत असणार, रस्त्यानं पण तिथं होणार. मात्र एक गोष्ट खरी, मला तरार लावायचं नाही. मला जर तरार लावलं मी मग कोणाचीच ऐकत नाही. कारण माझा जीव सगळा समाजात गुंतलेला. त्यामुळं तिथं जर एखाद्या पोराला काठी लागले रे बाबा चापट फेपट पोलिसांची, तर राज्यातले पांदन रस्ते सुद्धा सुरू राहणार नाही. आमदार मंत्री सगळ्यांच्या घराला घेरावे पडणार. सगळ्यांच्या घराला घेरावे टाकणार मराठी राहिले. आम्ही तुमच्या वाटा गेलो का? नाही गेलो. तुम्ही आमच्या लेकरा बाळाला मुंबईत काठी आणता किंवा चापट आणता, तुम्हाला मग सुट्टी नाही. इथं राज्यातला, तुम्हाला नुसतं हे नाही सांगितलं, राज्यातला पांदन रस्ता तो सुद्धा सुरू नाही राहणार. मग आता बाकीचं त्यांनी बघायचं. आम्ही आधी वाटा गेलो नाही, तुम्ही आमचा वाटा जायचा नाही, आमचा हक्क आहे तो घेणार आहे. मात्र एक खरं आहे, आरक्षण घेणार तर ओबीसीतून, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. ओबीसीतूनच घ्या. पुढं काय होईल आणि ते होईल ते मला नाही माहिती. मागणी पहिली, मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढण्यासाठी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आधार लागतो. तर आता सरकारला शिंदे समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल दिलाय. मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढल्याशिवाय मुंबई सोडत नाही. हैदराबादचं गॅझेट लागू केल्याशिवाय मराठे मुंबई सोडत नाही. सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट एअरपारी, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मुंबई मराठ्यांनी सोडायचे नाही आणि आम्ही सोडित पण नसतो. सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस वापस घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेले कुटुंब यांचा आर्थिक निधी आणि त्यांच्या शासकीय नोकऱ्या दिल्याशिवाय, त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबत नाही. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ पाहिजे आणि विशेष करून 30 जून पासून अधिवेशन सुरू होत आहे उद्या. या अधिवेशनातच मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. नसता आम्ही मुंबईत घुसणार, शांततेत घुसणार.
पुढचं तुम्हाला माहिती. मागण्या 8-9 यात त्या सरकारजवळ आमच्या त्या सगळ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई ह्यावेळेस मी सोडत नाही. याच्यावरती मी आता ठाणे 2 वर्षापेक्षा जास्त आंदोलनात झाले. इतक्या दिवस कोणी आंदोलन करत नसतं. गरिबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, रोजीरोटीचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकऱ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तो प्रश्न सोडवणं माझी जबाबदारी आहे. आणि आता बस झालं ही अंतिम लढाई. आम्ही जाहीर सांगून टाकलंय, रणभूमीत आता उतरायचं, मैदान पण गाजवायचं आणि गुलाला विजय, मराठ्यावर गुलाल फेकून विजय मिळवायचा म्हणजे मिळवायचा. याच्यावर ठाम आहे दादा. आता सूट नाही. मागण्या सगळ्या त्यांजवळ, त्याची अंमलबजावणी करा. आमचं तुमच्याशी शत्रुत्व नाही, पण नाही केले की संपू. मराठ्यांचा मोजमाप करता येत नाही भाऊ. मराठी किती जाणार येत नाही. आता म्हणला होता माग एक काढचा इतके आणणार तितके आणणार. त्याला म्हणलं होतं पुलावर उभा राहा, गमेला घेऊ टोपलं ते काठी घेऊन उभा राहा आणि मोजेव आला बी नाही. त्यामुळे मराठी मोजणं अवघड आहे. मी खरं सांगतो बा तुम्हाला, मी 2 वर्षापासून मला बघते, माझ्या स्वप्नात वाटलं नव्हतं मला आज इतके लोक येते. हे परिणाम असा आहे, फक्त मराठ्यांचा अपमान केला. मराठ्याच्या जीवावर निवडून आले. फडणवीस साहेबांचे दिवस बघायला मिळाले ना, हे फक्त मराठ्यांमुळे. त्याच्या पुढची फिरचीच नव्हती, ही फक्त मराठ्यांनी दिली. मराठ्याच्या मताशिवाय या राज्यात कोणीच सत्तेवर येऊ शकत नाही. आणि तोच माणूस आज मराठ्यावर उलटा. त्यामुळे मराठी मोजणं सोपं नाही. पण तुम्हाला सांगतो, आमची तरी तयारी 10 ते 12 लाख गाड्या जागेवर अंतराळीतून निघणार आहेत. मध्ये येणार तर लाख काय होत नाही ते माहिती दिलं. 3 कोटी 4 कोटीपेक्षा जास्त मराठी ह्यावेळेस मुंबईत असतात. आपण त्या दिवशी सांगितलं ती काय हिंदीची सक्ती आली का काय केलं, तिचं काय करायचं ते बघा. पण मग भारतात सुद्धा मराठीची सक्ती होणार आहे. भारतात सुद्धा मराठीची सक्ती झाली पाहिजे. सगळ्यांच्या राज्यात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठी पण देशात जाऊ द्या ना मग सगळ्या, कारण ते हिंदी जाणतात. मराठीची सक्ती करणार का हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चल, धन्यवाद.